नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 मॅथ्स यामधील चॅप्टर नंबर 3 इंटिजर्स यामधील प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह करण्याच्या आधी प्रॅक्टिस सेट 4 पासून 7 पर्यंतची जी प्रॅक्टिस सेट आहे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 8 सोडवूया। बघा, यामध्ये क्वेश्चन दिला आहे, सबट्रॅक्ट द नंबर्स इन द टॉप रो from the numbers in the first column and write the proper number in each empty box. आता या ठिकाणी टॉप रो दिलेले आहे, सबट्रॅक्ट द टॉप रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम। आता या ठिकाणी हे जे नंबर्स दिलेले आहे हे आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे। कशामधून? तर या ठिकाणी हे जे कॉलम मध्ये जे नंबर्स आलेले आहेत त्यामधून। उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी 3 - 6 या प्रकारे आपण हे मांडून घेतलेलं आहे। म्हणजे हे जे प्रत्येक नंबर्स आहे हे सबट्रॅक्ट करायचे आहे आपल्याला या कॉलम मधून, म्हणून आपण आता या प्रकारे हे मांडून घेणार। बघा, आता या ठिकाणी या प्रकारचा हा चार्ट मी बनवून घेतलेला आहे। फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत 3 - 6, म्हणजे या कॉलम मधून हा नंबर आपण मायनस करणार। या ठिकाणी एक्झाम्पल राईट डाऊन करणार 3 - 6 = सुरुवातीला हे या प्रकारे एक्झाम्पल्स मांडून घेणार, नंतर ते सॉल्व्ह करणार। सेकंड लिहिणार 8 - 6 = थर्ड राईट डाऊन करणार आहोत -3, या ठिकाणी नंबर दिलेला आहे -3 - 6 -3 - 6 = नेक्स्ट एक्झाम्पल आहे -2 - 6 -2 - 6 = या प्रकारे आपण हे मांडून घेतलेले आहे। बघा, आपण आता नंबर लाईनचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। फर्स्ट एक्झाम्पल आहे 3 - 6। सुरुवातीला आपल्याला 3 नंबर बघायचा आहे, हा मिळाला आपल्याला 3 नंबर। 3 - 6 करायचा आहे। मायनस करताना नेहमी आपण डाव्या बाजूला जातो। आता या ठिकाणी 3 मधून आपल्याला 6 नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, म्हणून 6 डिजिट आपण डावीकडे सरकणार। 1 2 3 4 5 6 आन्सर मिळाला आपल्याला -3। नेक्स्ट बघणार आहोत 8 - 6। आता या ठिकाणी नंबर मिळाला आपल्याला 8, मायनस करायचा आपल्याला 6, म्हणजे 6 डिजिट आपण डाव्या बाजूला सरकणार। 1 2 3 4 5 6 आन्सर मिळालं 2। नेक्स्ट -3 - 6। सुरुवातीला नंबर शोधायचा आहे -3, हा मिळाला आपल्याला -3। -6 करायचे आहे, पुन्हा आपल्याला मायनस करायचे आहे, म्हणून आपण डावीकडे जाणार। आता 6 नंबर आपण डावीकडे जाणार। 1 2 3 4 5 6 आन्सर मिळाला आपल्याला -9। नेक्स्ट -2 - 6। -2 नंबर शोधायचा आहे, त्यामधून आपल्याला -6 करायचे आहे, म्हणून 6 डिजिट आपण डावीकडे जाणार। 1 2 3 4 5 6 -8 आन्सर मिळालेला आहे आपल्याला या ठिकाणी -8। नेक्स्ट बघूया, आता या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल्स तयार करावे लागतील। बघा, 3 - 9 राईट डाऊन करून घेणार एक्झाम्पल। 3 - 9 = 8 - 9 8 - 9 = -3 - 9 -3 - 9 = नेक्स्ट आहे -2 - 9 -2 - 9 = या प्रकारे आपण हे एक्झाम्पल राईट डाऊन केले। आपण आता सॉल्व्ह करणार। बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 3 - 9। या ठिकाणी 3 नंबर मिळाला आपल्याला, मायनस करायचं होतं म्हणजे आपल्याला डावीकडे जावं लागणार। किती डिजिट? 9। 1 2 3 4 5 6 7 8 9 -6 आपल्याला मिळाला आन्सर। नेक्स्ट 8 - 9। आता या ठिकाणी आपल्याला 8 नंबर मिळालेला आहे, -9 करायचे म्हणजे डावीकडे यावं लागणार। किती डिजिट? 9। 1 2 3 4 5 6 7 8 9 आन्सर मिळाला आपल्याला -1। नेक्स्ट बघणार -3 - 9। सुरुवातीला नंबर शोधायचा आहे, नंबर लाईनवर -3, या ठिकाणी मिळाला -3। -9 करायचा आहे, म्हणून डावीकडे जाणार। 9 डिजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 आन्सर मिळालं -12। या ठिकाणी आन्सर आहे आपलं -12। नेक्स्ट -2 - 9 नंबर शोधायचा आहे, सुरुवातीला -2 -9 करायचे आहे, म्हणून डावीकडे 9 डिजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 -11 या ठिकाणी आन्सर मिळालं -11। नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला, या ठिकाणी बघा नंबर दिलेला आहे 3 मायनस ब्रॅकेटमध्ये -4
एक्झाम्पल राईट डाऊन करणार 3 मायनस मायनस 4 इक्वल टू नेक्स्ट 8 मायनस मायनस 4 8 मायनस मायनस 4 इक्वल टू नेक्स्ट मायनस 3 मायनस मायनस 4 मायनस 3 मायनस मायनस 4 इक्वल टू नेक्स्ट मिळालं मायनस 2 मायनस मायनस 4 मायनस 2 मायनस मायनस 4 इक्वल टू आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स राईट डाऊन केले. आता आपण सॉल्व्ह करणार. पहिलं एक्झाम्पल बघूया 3 मायनस मायनस 4. आता या ठिकाणी मायनस मायनस साइन जवळ आहे म्हणून त्याचं कन्व्हर्जन प्लस मध्ये होणार या प्रकारे 3 प्लस 4. आता 3 प्लस 4 जर केले तर आपल्याला आन्सर मिळणार 7. नेक्स्ट बघूया 8 मायनस मायनस 4. आता याचं कन्व्हर्जन होणार या ठिकाणी मायनस मायनस साइन जवळ आली त्यामुळे प्लस मध्ये रूपांतर झालं या ठिकाणी 4. 8 प्लस 4 केलं तर या ठिकाणी आन्सर मिळालं 12. नेक्स्ट मायनस 3. आता पुन्हा मायनस साइन जवळ आल्या 2 तर याचं रूपांतर झालं प्लस 4 इक्वल टू आता आपण हे नंबर लाईनवर सॉल्व्ह करणार. बघा मायनस 3 या ठिकाणी मायनस 3 प्लस 4 करायचे होते प्लस करायचं होतं म्हणून आपण उजवीकडे जाणार 1 2 3 4 आन्सर मिळालं 1. नेक्स्ट बघणार मायनस 2 मायनस मायनस प्लस 4 इक्वल टू आता या ठिकाणी मायनस 2 नंबर बघूया प्लस 4 करायचा आहे 1 2 3 4 आन्सर मिळाले 2. अशा प्रकारे हे सोडवलं. पुढचं बघूया आता. आता पुढचा नंबर आहे या ठिकाणी बघा 3 मायनस हा नंबर आहे मायनस 5 इक्वल टू नेक्स्ट नंबर आहे 8 मायनस मायनस 5 हा नंबर मायनस 5 इक्वल टू नेक्स्ट नंबर आहे मायनस 3 मायनस मायनस 5 इक्वल टू लास्ट नंबर आहे मायनस 2 मायनस मायनस 5 इक्वल टू. या प्रकारे आपण एक्झाम्पल्स राईट डाऊन केले. आता सोडवणार. बघा 3 मायनस मायनस प्लस 5 इक्वल टू 3 प्लस 5 केल्यानंतर 8. नेक्स्ट 8 मायनस मायनस प्लस 5 इक्वल टू 13. नेक्स्ट मायनस 3 मायनस मायनस प्लस 5 इक्वल टू बघा आता नंबर लाईनवर करणार. मायनस 3 नंबर आहे या ठिकाणी प्लस 5 करायचे आहे 1 2 3 4 5 आन्सर मिळालं 2. नेक्स्ट मायनस 2 मायनस मायनस प्लस 5 इक्वल टू बघा हे मायनस 2 आहेत प्लस 5 करायचे आहे म्हणून उजवीकडे जाणार 1 2 3 4 5 आन्सर मिळालं 3. नेक्स्ट बघूया. आता या ठिकाणी फर्स्ट नंबर आहे 3 मायनस 0 इक्वल टू नेक्स्ट 8 मायनस 0 इक्वल टू नेक्स्ट मायनस 3 मायनस 0 इक्वल टू नेक्स्ट मायनस 2 मायनस 0 इक्वल टू. या प्रकारे आपण एक्झाम्पल्स राईट डाऊन केले. आता बघा 3 मायनस 0 केला तर आपल्याला कोणत्याही नंबरमधून जर 0 मायनस केला तर आन्सर तोच नंबर मिळतो. 8 मायनस 0 केला तर आन्सर 8. मायनस 3 मायनस 0 केला तर आन्सर मायनस 3. मायनस 2 मायनस 0 केला तर आन्सर मायनस 2. या ठिकाणी हे मिळाले आपल्याला आन्सर्स. या ठिकाणी मी डबल टिक केलेले आपल्याला आन्सर मिळालेले आहेत. या प्रकारे मी त्यांच्या खाली डबल टिक करून ठेवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला लिहायला सोपं जाणार. या ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पल आपण सोडवलेले आहे म्हणून या ठिकाणी इतकी जागा लागलेली आहे. जर फक्त तुम्ही आन्सर्स लिहिले तर त्या ठिकाणी जागा तुम्हाला कमी लागणार आहे. नेक्स्ट बघूया आपण 3 मायनस या ठिकाणी नंबर आहे प्लस 7. नेक्स्ट एक्झाम्पल 8 मायनस ब्रॅकेटमध्ये प्लस 7. नेक्स्ट मायनस 3 मायनस ब्रॅकेटमध्ये प्लस 7. नेक्स्ट एक्झाम्पल मायनस 2 मायनस ब्रॅकेटमध्ये प्लस 7. आता या ठिकाणी एक्झाम्पल लिहून झाले आपण सॉल्व्ह करणार. बघा 3 मायनस प्लसचं रूपांतर झालं मायनस 7 इक्वल टू 3 मायनस 7 करायचे. या ठिकाणी 3 नंबर आहे 3 मधून 7 मायनस करायचे आहे. मायनस करायचे होते म्हणून आपण डावीकडे जाणार 7 डिजिट 1 2 3 4 5 6 7 मायनस 4. नेक्स्ट बघूया 8 मायनस प्लसचं रूपांतर झालं मायनस 7. 8 मायनस 7 केलं तर आन्सर मिळालं 1. नेक्स्ट मायनस 3 मायनस प्लस मायनस 7. बघा आता या ठिकाणी मायनस 3 मायनस 7
हा नंबर आहे -3 -7 करायचे आहे. मायनस करायचे होते म्हणून डावीकडे जाणार. 1 2 3 4 5 6 7 -10. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं -10. या ठिकाणी 1, या ठिकाणी -4. नेक्स्ट -2 मायनस प्लस केलं तर आपल्याला या ठिकाणी -7. -2 -7 केले नंबर लाईनवर बघूया. -2 -7 1 2 3 4 5 6 7 आन्सर मिळालं -9. या ठिकाणी आन्सर मिळालं -9. नेक्स्ट बघणार आहोत. बघा या ठिकाणी नंबर आहे. लेफ्ट साइडला जो कॉलम आहे या ठिकाणी जे नंबर्स आहेत ते लिहायचे. सुरुवातीला 3 -8. नेक्स्ट 8 -8. नेक्स्ट -3 -8. नेक्स्ट -2 -8. एक्झाम्पल्स या प्रकारे लिहून घेतले. आता सॉल्व करणार. 3 -8 इक्वल टू 3 + 8 केलं तर आपल्याला आन्सर मिळालं 11. नेक्स्ट 8 -8 इक्वल टू 8 + 8 16. नेक्स्ट -3 -8. आता नंबर लाईनवर सॉल्व करणार. या ठिकाणी नंबर आहे -3 प्लस करायचं होतं म्हणून उजवीकडे जाणार. 1 2 3 4 5 6 7 8 आन्सर मिळालं 5. नेक्स्ट बघूया -2 -8. आता -2 + 8 करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आन्सर मिळाला आपल्याला 6. आता लास्ट कॉलम बघणार आहोत. या ठिकाणी एक्झाम्पल लिहून घेऊ. 3 मायनस ब्रॅकेटमध्ये -3. नेक्स्ट 8 मायनस ब्रॅकेटमध्ये -3. नेक्स्ट -3 मायनस ब्रॅकेटमध्ये -3. नेक्स्ट -2 मायनस ब्रॅकेटमध्ये -3. या प्रकारे आपण एक्झाम्पल्स लिहून घेतले. यातला सोडवणार आपण. 3 - प्लस 3. 3 + 3 6. नेक्स्ट 8 प्लस 3 आन्सर आलं 11. आता -3 प्लस 3. आता बघा नंबर लाईनवर -3 + 3 करायचे आहे. प्लस करायचं होतं म्हणून उजवीकडे 1 2 3 आन्सर मिळाला आपल्याला 0. नेक्स्ट -2 प्लस या ठिकाणी 3. -2 + 3 -2 प्लस करायचं होतं म्हणून उजवीकडे किती डिजिट 3. 1 2 3 आन्सर मिळालं 1. या ठिकाणी लिहिणार आपण 1. बघा आता या प्रकारे आपण हा चार्ट कंप्लीट केलेला आहे. आता तुम्हाला होमवर्क म्हणून या ठिकाणी मी 2 नंबर्स एक्स्ट्रा देत आहे. या ठिकाणी नंबर लिहायचा आहे -4 आणि या ठिकाणी नंबर लिहायचा आहे 5. प्रथमतः तुम्ही काय करायचे, या ठिकाणी एक्झाम्पल्स तयार करायचे आहे आणि एक्झाम्पल्स तयार केल्याच्या नंतर ते मी ज्या प्रकारे सोडवले आहे त्याच प्रकारे तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 8 कंप्लीट केलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.